आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। कराड नगरपालिकेच्या जुन्या जॅक्वेलमध्ये पाणी उपसा करण्यासाठी बसवलेली मोटर बिघडल्याने पाणी उपसा थांबला आहे। सध्याच्या पंपिंग स्टेशनमधील 120 हॉर्स पॉवरची मोटर बसवण्याचे काम सुरू झाले आहे। किमान हे काम 2 तास सुरू राहील। त्यानंतर पाणी उपसा सुरू करून तो जलशुद्धीकरण केंद्रात आणला जाईल। त्यानंतर टाक्या भरण्यास सुरुवात होऊन सायंकाळपर्यंत काही प्रमाणात शहरात पाणी पुरवठा होणार आहे। दरम्यान कृष्णा समूहातील इंजिनियर व तांत्रिक विभागाची टीम जलशुद्धीकरण केंद्रावर दाखल झाली असून डॉक्टर अतुल भोसले यांनी सकाळी जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। जुनं पंपिंग स्टेशन चालू करायचं काम हे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सीओ साहेब आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून झालं, पण मुळात जुनं पंपिंग स्टेशन अनेक दिवस चालू नसल्यामुळे तिथली मोटर काल रात्री अचानक शॉर्ट सर्किट झाली आणि मोटर शॉर्ट सर्किट झाल्यामुळं परत पाणी पुरवठा खंडित झाला आणि त्यामुळं मूळ जी कराडची अडचण आहे ती रॉ वॉटरच्या पंपिंगमध्ये अडचण निर्माण झाली। रॉ वॉटर पंपिंग आता मुख्य प्लांटला होत नाही आहे आणि मुख्य प्लांटला रॉ वॉटर पंपिंग होत नसल्यामुळे मेन प्लांट जो कराडचा आहे तो बंद आहे। जो स्पेअर प्लांट आहे किंवा आपला जुना प्लांट आहे तो चालू करत असताना अनेक दिवस त्या प्लांटला आपण चालवलं नसल्यामुळे त्या प्लांटच्या मोटरला चालू करताना काही अडचणी आल्या। आता आम्ही जयवंत शुगर कारखान्याची इरिगेशन विभागाची सगळी टीम आणि कृष्णा कारखान्याच्या इरिगेशन विभागाची सगळी टीम इथं उपस्थित ठेवलेली आहे। जे काही मटेरियल आपल्याला मोटर चालू करण्यासाठी लागणार आहे आणि जे कारखान्याकडे स्पेअरमध्ये आहे जे मॅच होत आहे, उदाहरणार्थ 120 HP ची मोटर आहे, त्याचा स्टार्टर आमच्याकडे स्पेअरमध्ये उपलब्ध होता, तो आम्ही स्टार्टर आता आणतोय, किंवा मोटरच्या नव्यानं हिटिंगसाठी जे काही इक्विपमेंट लागणार आहे हे देखील इथं आणण्याच्या बाबतीतली व्यवस्था होईल। बेरिंगचं ग्रीस जे आहे ते ग्रीस देखील आणण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि जे वाइंडिंगच्या एजन्सीज आहेत त्यांच्याशी बोलून घ्यायचं आमचं चाललंय की वाइंडिंग ह्या 120 HP मोटरचं करायचं आणि वाइंडिंग केल्यानंतर उद्या दुपारपर्यंत साधारणतः माझा अंदाज आहे की दुपारपर्यंत परत एकदा मोटर आपल्याला बसवता येईल आणि जुनी जी योजना आहे ती योजना तरी चालू करण्याचा पुरेपूर प्रयत्न आमचा चाललेला आहे। त्याचबरोबर कराड शहरामध्ये आज साधारण 20 टँकर पाणी पुरवठ्यासाठी ठेवण्याचा बाबतीमधला आमचा प्रयत्न आहे। सकाळपर्यंत मी आढावा घेतला तर 15 टँकर कराड शहरामध्ये आम्ही कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून चालू करायचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे। अजून एक 5 टँकर आम्हाला मिळणार आहेत। त्यांचं क्लिनिंग केल्यानंतर आणि योग्य ते पाण्याचा त्याच्यामध्ये भरणा केल्यानंतर ते टँकर देखील आम्ही कराड शहरामध्ये पाठवत आहोत। मुळातच कराडकरांना जेवढे दिवस लागेल तेवढे दिवस पाणी पुरवठा हा व्यवस्थित होण्यासाठी कृष्णेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण प्रयत्न करूच आणि त्याबरोबर ह्या मोटरचं वाइंडिंग होण्यासाठी सुद्धा किंवा ही मोटर परत कार्यान्वित होण्यासाठी सुद्धा जो काही एक्सपर्टाईज लागेल तो आम्ही पूर्णपणे प्रोव्हाइड करू। मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी आता बोलून घेणार आहे आणि ताबडतोब आम्हाला मोटर आणि त्याच्याबरोबर जे काही पंपिंग फॅसिलिटी असेल जुन्या प्लांटसाठी याच्यासाठी सरकारच्या माध्यमातून ताबडतोब मदत करण्याच्या बाबतीमधली विनंती आज आम्ही करणार आहोत। मी सीओ साहेबांना तशी विनंती केलेली आहे की ताबडतोब तुम्ही मला प्रस्ताव नगरपालिकेचा द्या। मी आजच्या आज सगळ्या नेत्यांशी बोलून कराड शहरासाठी लवकरात लवकर कशी मदत होईल याच्यासाठीचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार। कराड शहरातल्या नागरिकांमध्ये अस्वस्थ आहे, कराडकरांना काय आव्हान कराल पाण्याच्या बाबतीत? कराडकरांना माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की शेवटी हा सगळा जो प्रसंग घडला आहे हा खरं तर निसर्ग आणि इतर सगळ्या गोष्टींमुळे घडलेला आहे आणि त्यामुळे याच्यामधून बाहेर पडण्यासाठी जे काही सहकार्य कराडकरांना करायला लागेल ते ताकदीनं आम्ही करू। जोपर्यंत आपलं पंपिंग बॅक टू नॉर्मल येत नाही किंवा पूर्व परिस्थितीमध्ये पंपिंग येत नाही तोपर्यंत जितकं पाणी लागेल तेवढं कराडला आम्ही पुरवण्याच्या बाबतीमधला सगळा प्रयत्न कसोशीनं सगळ्यांना मिळून, सगळ्या ज्या सामाजिक संघटना असतील, सगळे लोक असतील यांना बरोबर घेऊन
आम्ही करायचा प्रयत्न करू.